Good morning, students. In the previous period, we had completed page number 27 of lesson number 6. Now we are going to discuss page number 28. Sorry, 20. In the last period, we had completed 27 page number. Now we are going to discuss page number 28. Okay. Now see, some Janapadas gradually become stronger and expanded their geographical boundaries. Such Janapad came to be known as Mahajanpads. From the literature of that period, it is clear that up to the 6th century BCE, 16 Mahajanpads had acquired special importance. Kosla, Vats, Avanti and Magad among them became more powerful. म्हणजे आपण पाहिलं होतं मागल्या पिरियडमध्ये महाजनपद सांगितले होते मी. तर ते आपण महाजनपदांची नावं पाहिली होती, त्यांची माहिती पाहिली होती. तर आज बघणार आहोत आपण पेज नंबर 28. तर बघा, काही जनपद काय झाली, सम जनपद ग्रॅज्युअली बिकम स्ट्रॉंगर अँड एक्सपांडेड देअर जिओग्राफिकल बाउंड्रीज. म्हणजे काही जनपद हळूहळू अधिक स्ट्रॉंगर होत गेली आणि त्यांच्या भौगोलिक सीमा ज्या होत्या, जिओग्राफिकल बाउंड्रीज म्हणजे भौगोलिक सीमा विस्तारल्या गेल्या, एक्सपांड झाल्या, विस्तारल्या गेल्या. सच जनपद केम टू बी नोन. अशा जनपदांना काय म्हटलं जाऊ लागलं, महाजनपद म्हटल्या जाऊ लागलं. मग साहित्याच्या आधारे, लिटरेचरच्या आधारे असं क्लिअर झालेलं असं दिसतं की इसवी सन 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये काय होतं, 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. 16 महाजनपद. आणि त्यातली मग कोसला, वत्स, अवंती, मगध हे त्यातले काही शक्तिशाली सामर्थ्यवान महाजनपदे होती. ठीक आहे. नंतर राईज ऑफ द मगध अंपायर. अजातशत्रू द सन ऑफ बिंबिसार कंटिन्यूड विथ द पॉलिसी ऑफ एक्सपान्शन ऑफ द मगध अंपायर. ही सक्सेसफुली कॉन्कर्ड मेनी रिपब्लिक्स ऑफ द ईस्ट. म्हणजे बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू याने मगधचा विस्तार करण्याचं ठरवलं. त्याने काय केली, मग त्याने पूर्वेकडील जे गणराज्य होते पूर्वेकडील अनेक गणराज्य त्यांनी जिंकली. अजातशत्रूच्या काळात ही सक्सेसफुली कॉन्कर्ड मेनी रिपब्लिक्स ऑफ द ईस्ट. आता सांगितलं मी तुम्हाला की त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली. The kingdom of Magad prospered during the reign of Ajatashatru. He had become a follower of Gautam Buddha. अजातशत्रूच्या काळात मगधची काय झाली, मगध प्रॉस्पर्ड म्हणजे भरभराट झाली. मगध राज्याची काय झाली, भरभराट झाली. आणि त्याने मग कोणी अजातशत्रूंनी काय झालं, त्याने गौतम बुद्धाचा फॉलोअर झाला, म्हणजेच त्याने बुद्ध धर्म स्वीकारला. आफ्टर द महापरिनिर्वाण ऑफ गौतम बुद्ध, इट वॉज ड्युरिंग हिज reign दॅट द फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल ऑर संगीती वॉज हेल्ड ॲट राजगृह. म्हणजे गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूचं जी कारकीर्द होती, अजातशत्रूचा जो काळ होता, त्या काळामध्ये राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजे परिषद झाली. संगीती म्हणजेच काय, संगीती किंवा बुद्ध परिषद किंवा बुद्ध संगीती झाली. कुठे, राजगृह येथे. नंतर अजातशत्रू स्कल्पचर. हे बघा, अजातशत्रू शिल्प दिलेलं आहे अजातशत्रूचं. The foundation for the new capital Patligram of Magad was laid during the Ajatashatru's period. Later it became famous at Patliputra. Patliputra was probably in the vicinity of today's Patna city. आता बघा, अजातशत्रू सांगितलं मी तुम्हाला, अजातशत्रू जो राजा होता, तर अजातशत्रूच्या काळात मगधमधील ते पाटलीग्राम होतं, न्यू कॅपिटल पाटलीग्राम ऑफ मगध. मगधची नवीन राजधानी होती कोणती, पाटलीग्राम. या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा काय झाला, याची स्थापना झाली. नवीन राजधानी कोणती, पाटलीग्राम, याची स्थापना झाली. पुढे काय झालं की हेच पाटलीपुत्र जे होतं ते काय बनलं, आजच्या पाटणा शहरात
शहराच्या परिसरात असावं असं म्हटल्या जातं. म्हणजे पहिले काय सांगितलं मी की अजातशत्रूच्या काळामध्ये, अजातशत्रू राजा जो होता त्याच्या काळात काय झालं, मगधच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीची स्थापना झाली. आणि त्यानंतर काय झालं, हेच मग पुढे पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झालं. पाटलीपुत्र काय होतं, पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावं असं म्हटल्या जातं. अ noteworthy successor of Ajatashatru was the Magad king Shishunag. He annexed the kingdom of Avanti, Kosla and Vatsa to Magad. Nearly the entire region of northern India came under the control of Magad. That was how the Magad empire took shape. म्हणजे बघा इथे काय सांगितलं की नोटवर्दी सक्सेसर ऑफ अजातशत्रू वॉज द मगध किंग शिशुनाग. म्हणजे अजातशत्रूनंतर मगध राजामध्ये शिशुनाग नावाचा राजा महत्त्वाचा होता. कळलं का? अजातशत्रूनंतर मगधमध्ये कोणता राजा सक्सेसर होता? शिशुनाग नावाचा राजा महत्त्वाचा राजा होऊन गेलेला होता. त्याने काय केलं, अवंती, कोसल, वत्स ही राज्ये त्यांनी काय केली, अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये काय केली त्याने, मगधला जोडली. काय केली? जोडली. अनेक्स्ट म्हणजे जोडणे. हे कठीण शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत. नियरली द एंटायर रिजन ऑफ नॉर्दर्न म्हणजे उत्तर भारताचा जो सगळा प्रदेश मगधच्या अंडरमध्ये आलेला होता. अशा रीतीने मगध साम्राज्याला आकार मिळाला. म्हणजेच मगध साम्राज्य आकाराला आलं. द नंदा किंग्स ऑफ मगध. द नंदाज रूल्ड द मगध अंपायर बिटवीन 364 BC and 324 BCE. They had set up a good administrative system necessary to run the huge empire. म्हणजे आता बघणार आहोत आपण मगध साम्राज्याचा नंद राजा है ना. तर इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर कोणाची सत्ता होती? नंद राजाची सत्ता होती. दे हॅड सेटअप अ गुड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम नेसेसरी टू रन द ह्यूज अंपायर. म्हणजे एका मोठ्या साम्राज्याला जशी आवश्यक अशी शासन व्यवस्था पाहिजे होती ती नंद राजांनी निर्माण केली. They had a huge 4-column army of infantry, cavalry, chariots and elephants. The Nandas also introduced the system of standard weights and measures. म्हणजे नंद राजांनी काय केली? पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असं 4 चतुरंग ज्याला म्हणतात असं सैन्य त्यांनी काय केलं? या राजांनी असं सैन्य त्याच्या या राजाच्या ठिकाणी होतं. आणि त्यांनी मग वजन मापाची प्रमाणित पद्धत सुरू केली. या राजांनी काय केली? वजन मापाची स्टँडर्ड वेट अँड मेजर्स म्हणजे वजन मापाची पद्धत सुरू केली. किंग धनानंद वॉज द लास्ट किंग ऑफ द नंदा डायनेस्टी. बाय दिस टाइम द मगध अंपायर हॅड एक्सटेंडेड अप टू द पंजाब इन द वेस्ट. मग नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचं नाव काय होतं? धनानंद हे होतं. त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार कुठून कुठपर्यंत होता? पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झालेला होता. हावेवर ड्युरिंग धनानंदाज reign द ॲम्बिशियस youth चंद्रगुप्त मौर्य won पाटलीपुत्र ended the Nanda regime and laid the foundation of the Maurya Empire. मग धनानंदच्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य हा महत्वाकांक्षी एक तरुण होता. त्याने पाटलीपुत्र पूर्ण जिंकून घेतलेलं होतं. आणि अशा प्रकारे नंद राजाच्या राजवटीचा त्याने काय केला? शेवट केला आणि त्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली.
In the next chapter, we will read about the foreign invasions on the western and northwestern boundary frontiers of India during the rise of Maurya Empire. Also, we will read about the Maurya Empire in greater details. पुढील पाठात आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावर झालेली परकीय आक्रमणे जी होती त्याची माहिती आपण करून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे मौर्य साम्राज्याची सविस्तर पूर्ण डिटेल्स आपण घेणार आहोत. अशा प्रकारे बघा हा पाठ आपला पूर्ण झालेला आहे. डू यू नो द एन्शियंट अँड मॉडर्न नेम्स ऑफ द 16 महाजनपद, म्हणजे हे जे 16 महाजनपद आहे यांचे आधुनिक आणि प्राचीन नावं कोणती कोणती आहेत बघा. काशीचं बनारस, ठीक आहे, कोसलचं लखनौ, माल्लाचं गोरखपूर, वत्सचं अलाहाबाद, चेडीचं कानपूर, कुरूचं दिल्ली, पांचलचं रोहिलखंड है ना, नंतर मत्स्यचं जयपूर, नंतर शूरसेनचं मथुरा, नंतर अशमकचं औरंगाबाद महाराष्ट्र, अवंतीचं उज्जैन, अंगचं चंपा पूर्व बिहार, मगधचं साऊथ बिहार, नंतर व्रिज्जीचं नॉर्थ बिहार, नंतर गंधाराचं पेशावर आणि कंबोजचं नियर गंधारा है ना, कंबोजचं गंधार जवळ. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. ओके स्टुडंट्स, नाव like this we have completed lesson number 6 of history textbook. The homework is you have to read this lesson by heart and learn and write difficult words of this lesson. Okay students, thank you.